हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पाहू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅक पार्टचं स्टिचिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे. तर एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं डिटेल्समध्ये सांगणं मला पॉसिबल नाही आहे. तर याचा जो लॉंग व्हिडिओ आहे तो आपल्या आशिष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तर बघा, इथं मी अस्तरवरती आपल्या गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि जसा आपण गळा तयार केला आहे किंवा जसा ड्रॉ केला आहे त्याच्यावरून शिलाई देऊन घेतलेली आहे. मधलं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. तर 5 इंचाचं अंतर सोडून कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण छोटे छोटे कट देऊन घेऊन ते पलटी करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती जी नेकची आपली जी मेन टीप आहे ती इथं देऊन घेतलेली आहे. याला नॉटसुद्धा मी आत्ताच लावलेल्या आहेत आणि त्या कशा लावायच्या ते सुद्धा तुम्हाला मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला शिवण्यामध्ये इझी व्हावं किंवा स्टिच करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते चारही बाजूने इथं जॉईन करून घेतलेलं आहे. जॉईन करून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. याच्याने आपल्या ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येऊन जाते. तर तुम्ही बघू शकता इथं आपण टक्ससुद्धा पाडून घेतलेले आहे. तर ते किती अंतरावरती पाडायचे, किती हाईट त्याची द्यायची आहे आणि त्याचा उपयोग काय टक्सचा हे सुद्धा तुम्हाला मी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये एकदम डिटेल्समध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं कमरेलासुद्धा पट्टी द्यावी आणि ती का द्यावी ते सुद्धा तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करत असताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या पद्धतीने तो स्टिच केला पाहिजे ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.